बातमी वाशीतली आहे। नवी मुंबईतल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलाय। देहव्यापार प्रकरण आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। 2 महिलांची सुटका आहे। बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची ही कारवाई आहे। दोनही आरोपींना पोलीस कोठडी आहे। पुढील तपास सुरू आहे। IPL वर सट्टा लावणं महागात पडलेलं आहे। आरोपींना पनवेलमध्ये पोलिसांनी अटक केली आहे। सट्टा लावणाऱ्या 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बातमी मान्सून पूर्व पावसाची आहे। भिवंडीमध्ये मान्सून पूर्व पावसाची जोरदार एंट्री आहे। मध्यरात्रीपासून भिवंडीत पावसाच्या सरी बरसत आहेत। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळतोय। वाशीमधील काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचं काम अद्याप अपूर्णच आहे। नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पुलाचं काम संथ गतीने आहे। वाहन चालकांचा जुन्या आणि जीर्ण पुलावरूनच प्रवास सुरू आहे। नदीला पूर आल्यास वाहतूक धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। भंडाऱ्यामध्ये अवैध मोहफूल साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे। 9 लाखांचा मोहाचा दारूचा साठा जप्त आहे। नागपूर एक्साइज विभागातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। अवैध दारू निर्माण करणारे 3 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। या प्रकरणी 5 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।